तुमच्या मंत्रिमंडळ आली तर त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, असं आहे, पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे. खून झाला, अतिशय वाईट पद्धतीने झाला, त्या सगळ्या खुनांना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर, परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला सजा होता कामा नये, एकाला सुद्धा अन्याय होता कामा नये, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि मग होऊ द्या चौकशी. आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी की त्या SIT जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे, तो ऑफिसर त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे, तर ताबडतोब त्याला फडणवीसांनी जे मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं. पण असं काय जे असेल ते माहिती पूर्वक जा ना. शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा वरचे अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतात अशातलं बघणार. तुम्ही माहिती द्या. पकडा ना त्यांना, पकडा, चौकशी करा. आता पंकजा मुंडे पण या म्हणतात की वाल्मी कराड हा धनंजय मुंडेंचा उल्वाद आहे किंवा त्यांचा बरदस्त लावल्यानेच तो मोठा झाला आहे. एकंदरीतच या प्रकरणात सुरुवातीपासून वाल्मी कराड हे केंद्रस्थानी राहिलेले आहे. वाल्मी कराडाला राजकीय बरदस्त मिळाल्याशिवाय मोठा झालेला नाही, म्हणजे झाला आहे. ठीक आहे, आता ते बघा, ते पोलीस चौकशी करतील. ते तो मोठ्या करण्यामध्ये काय कोणाचा हात आहे. आता माझ्याबरोबर अनेक माझे मित्र कार्यकर्ते वगैरे असतात, अनेक लोक फोटो काढतात, काय करतात, आणि जवळ असतात कार्यकर्ते असतात. आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय, तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत ना, हे तू असं कर म्हणून. काय करणार बरं, कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं का? आता सुद्धा काय येतात लोक, कुठे गेलो साहेब फोटो सेल्फी काढा सेल्फी. आता तो सेल्फी काढणारा तो कोण आहे, काय आहे, तो काय आपल्याला माहित असतं. किंवा हे कार्यकर्ते आपलं काम करतायत, आपलं काम करतात तर आपण त्यांना मान सन्मान देतो. मग बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती असतं. मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे, फक्त चौकशी पूर्ण होऊ दे एवढंच मी म्हणाल. दुसरं काय.